माणसं थोडीशी काळजी घेणं, थोडंसं घाबरणं असं होत असते. माझी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती अशी आहे की कोरोना आताच्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर ज्या पद्धतीनं पूर्वी कोरोनाची भीती होती अशी भीती बाळगण्याची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. प्रतिकारशक्ती आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळं कोरोना आता जरी असला, कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो 15 वर्षांपूर्वी 15-16 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता. तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात, परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी झाले. आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही. अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही. आपण काय तयारी करतोय आपल्याकडे नियमित कालच्या वृत्तवाहिनीवरच्या बातम्यानंतर बऱ्याचशा लोकांचे मलाही प्रश्न आले, काही लोक मलाही विचारायला लागले. म्हणून मी मुद्दाम आपल्या मार्फत सर्वच नागरिकांना आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं अशा पद्धतीच्या 7 रोगांच्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी सातत्यानं तपासणी त्या सगळ्याची अत्यंत काळजीपूर्वक अशा पद्धतीनं IDSP नावाचं जे काय सॉफ्टवेअर आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण पेशंटची संख्या, अगदी सर्दीचे पेशंट्स असतील, कावीळीचे पेशंट्स असतील, सर्व प्रकारच्या या सगळ्याचं सातत्यानं आम्ही सगळेजण मॅपिंग करत असतो. या सगळ्यांच्या माध्यमातून जे काय आमचं मॅपिंग होते त्या सगळ्यांमध्ये कोरोनाचं जे काय आत्ताचं प्रमाण आहे या सगळ्यांवरती विचार करताना आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की राज्य शासन सातत्यानं आपल्या सर्व आजारांवरती योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी अतिशय सक्षमपणानं सगळ्या यंत्रणा तयार करून ठेवलेल्या असतात. कोणत्याही आजाराला अत्यावश्यक अशा पद्धतीच्या सगळ्या प्रक्रियेसाठी जे काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा नेहमीच सज्ज असते. त्यासाठी विशेषतः आताच काही करायला पाहिजे अशातला भाग नाही. राज्यातले काही PSC जे आहेत ते बांधलेले आहेत पण त्याचं कार्यान्वित नाहीये. राज्यातल्या एकूण 100 ते 200 PSC असतील, आरोग्य संस्था असतील, या सगळ्या संस्थांमध्ये विशेषतः एखादी नवीन संस्था उभारणी करत असताना त्याच्यासाठी जे काही वेगवेगळे निकष असतात. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळी मंडळी बांधकामाला त्याची प्रशासकीय मान्यता देतो. प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर त्याला बांधकामाला परवानगी देतो. 75% बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या स्टाफला मान्यता आम्ही देतो आणि त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटला मान्यता देतो. ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेची थोडीशी एकूण सगळी सँक्शन घेण्यामध्ये, कारण फायनान्शियल सगळे एकूण विषय असल्यामुळे साहजिकच त्याला थोडासा एकूण प्रक्रियेला कालावधी लागतो. या कालावधीची संपूर्णतः पूर्तता करून पुढच्या 15 दिवसांमध्ये आम्ही जी काय एकूण गतिमान अशा पद्धतीचं काम करतोय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सगळ्या राज्यातल्या एकूण मान्यता झालेल्या, बांधकाम पूर्ण झालेल्या आणि स्टाफसाठी किंवा इन्स्ट्रुमेंटसाठी थोडंसं वेटिंग असणाऱ्या सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून त्याचं लोकार्पण करतोय आणि त्या सगळ्या लोकांच्या सेवेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं रुजू होते. KM रुग्णालयातल्या विषयावरती जी आपण चर्चा करतोय, पूर्वीचे ते दोन्ही पेशंट जे वारलेले आहेत, दुर्दैवाने ज्यांचं निधन झालेलं आहे ते कोमॉर्बिड आहेत. त्याच्यापूर्वी सुद्धा त्यांना जे काही आजार होते त्या आजारांचा सुद्धा त्या सगळ्यासाठी संदर्भ आहे. त्यामुळे माणसाने असं कोणत्याही म्हणजे क्षणी किंवा अशा पद्धतीने घाबरण्याची गरज नाही. सर, हिंदी में बता दीजिए कि राज्य में कोविड की मौजूदा स्थिति क्या है, कितने पेशेंट्स हैं और KM अस्पताल में ऐसा कहा जा रहा है कि दो लोगों की मरीज की मौत हुई है कोविड के कारण. सर, नया जो वेरिएंट आया उसके बारे में भी थोड़ा बता दीजिए. नया वेरिएंट किस प्रकार असर होता है? कोरोना के कारण 2 पेशेंट्स की मौत हो गई ऐसी जो कुछ न्यूज़ चल रही है, उसके कारण बहुत सारे लोग परेशान हो रहे हैं. मुझे आपके माध्यम से सभी जनता को आह्वान करना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.